पहिली ते चौथीच्या सगळ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी महापालिका, निवडणूक आयोग आणि सरकारनं बोलावलं। हे शिक्षक घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण असं म्हणत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले। शिक्षकांनी निवडणुकांचं काम करू नये, कारवाई कोण करतं ते पाहतोच असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलाय। मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते। एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही। मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतं? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? ते आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात? माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या। विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे। निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे। त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी। लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं। परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नये आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।